नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे फॉर लूप. लास्ट लेक्चरला मी फॉर लूप हा एक्सप्लेन केला होता, त्याचा सिंटॅक्स, फ्लोचार्ट, त्याचे डेफिनेशन. आज प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण पुन्हा फॉर लूप म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा सिंटॅक्स आणि त्याचा फ्लोचार्ट बघणार आहे आणि क्लासला एक छोटासा प्रोग्राम घेणार आहे ज्याने तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय फॉर लूप. सो बेसिकली फॉर लूप हा जो आपला कोड असतो त्याला मिनिमाइज करण्यासाठी फॉर लूप यूज केला जातो. ठीक आहे. इन फॉर लूप द इनिशियलायझेशन कंडिशन and increment or decrement of loop variable is implemented in a single statement. This loop is basically used to minimize the code. Okay. आपण त्याचा सिंटॅक्स बघितला होता. फॉर लूपचा सिंटॅक्स काय मग? फॉर इन ब्रॅकेट initialization, then semicolon, again pass the condition, again semicolon, and third one is increment or decrement process. ठीक आहे. हा आपला फॉर लूपचा एक सिंपल सिंटॅक्स आहे ज्यामध्ये पहिले इनिशियलायझेशन होणार आहे, देन कंडिशन चेक होणार आहे आणि थर्ड वन इन्क्रीमेंट असणार आहे किंवा प्रोग्राम नुसार तुमचा डिक्रीमेंट ऑपरेटर यूज होणार आहे. क्लिअर. सो बेसिकली फॉर लूपचा फ्लो कसा असतो? फर्स्ट इनिशियलायझेशन. ठीक आहे. त्यानंतर तुमची कंडिशन चेक केली जाईल. जर कंडिशन ही ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर तो इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटरवर जाणार. त्यानंतर तुमची प्रोसेस होणार आणि पुन्हा इनिशियलायझेशन स्टेपला जाणार. ही प्रोसेस आपल्याला जोपर्यंत कंडिशन ही फॉल्स होत नाही तोपर्यंत काय करायची असते? फॉलो करायची असते. ज्यावेळेस माझी कंडिशन ही फॉल्स होणार त्यावेळेस मी प्रोग्राम हा काय होणार आहे आपला? स्टॉप होणार आहे. ठीक आहे. बेसिकली फॉर लूप सगळ्यांना समजलंय. इनिशियलायझेशन, देन कंडिशन आणि नेक्स्ट वन इज इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. ठीक आहे. सिंपल प्रोग्राम आहे. यामध्ये मी इंटिजर आय हे व्हेरिएबल घेतला बिकॉज मला फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर साठी मला आय व्हेरिएबल यूज करायचा आहे. त्यानंतर मी फॉर लूपचा एक सिंटॅक्स वापरला. आय इज इक्वल टू 1. आयची व्हॅल्यू ही 1 इनिशियलाइज केली. सेमिकोलन, देन फर्स्ट मी केलं आय इज इक्वल टू 1, देन आय इज लेस दॅन इक्वल टू 10, सेमिकोलन अँड युझिंग इन्क्रीमेंट ऑपरेटर दॅट इज आय प्लस प्लस. ठीक आहे. डिक्रीमेंट असतं तर मी इथे आय मायनस मायनस यूज केला असता. मी इथे यूज करते आय इन्क्रीमेंट ऑपरेटर, आय प्लस प्लस. त्यानंतर मी सी आउट मध्ये व्हॅल्यू प्रिंट करणारे आय इंटू 7, म्हणजे माझी जी ही आयची व्हॅल्यू असेल त्याला इंटू काय करते मी? 7 करते. ठीक आहे. अप टू जोपर्यंत माझी कंडिशन ही फॉल्स होत नाही तोपर्यंत माझा व्हेरिएबल जो आहे आय त्याला इंटू काय होणार आहे? 7 होणार आहे. क्लिअर. सो मी हा प्रोग्राम रन करते. ठीक आहे. काय भेटलंय मला? 7, 40, 21, 28, 35, 42, 49, 56, 63 अँड 70. आता हा प्रोग्राम रन कसा होतोय तो बघा. फर्स्ट माझी व्हॅल्यू आहे फॉर ची आय इज इक्वल टू 1. मी आयला व्हॅल्यू इनिशियलाइज केली 1. सो 1 इज लेस दॅन इक्वल टू 10. कंडिशन इज सॅटिस्फाय, कंडिशन इज ट्रू, देन स्टेटमेंट एक्झिक्युटेड. ठीक आहे. मग सी आउट मध्ये माझा आय इंटू 7. सो आयची व्हॅल्यू काय भेटली? 1. सो 1 इंटू 7 काय प्रिंट होणार आहे? 7. ठीक आहे. अगेन मला 7 व्हॅल्यू भेटली. आय प्लस प्लस वर जाणार इन्क्रीमेंट ऑपरेटरला. आता आय माझा 1 होता, तो इन्क्रीमेंट होऊन काय भेटलाय आपल्याला? 2. सो आय इज इक्वल टू 2. 2 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन इज सॅटिस्फाय. अगेन प्रिंट दी आय व्हॅल्यू. सो 2 इंटू 7 आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन काय भेटली मला? 2. 2 इंटू 7 किती होणार? 40. अगेन आयची व्हॅल्यू किती प्रिंट झाली? 14.
त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फॉर लूप मध्ये इन्क्रीमेंट. आय इन्क्रीमेंट 2 होता, तर तो इन्क्रीमेंट होऊन किती झाला माझा आता 3. अगेन आय इज इक्वल टू 3, सो आय ची व्हॅल्यू 3 भेटली. 3 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन सॅटिस्फाय, कंडिशन इज ट्रू, देन प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. सो आय ची व्हॅल्यू काय भेटली मला आता 3. 3 इंटू 7 21. So again print the I value. Next step is I increment. Again 3 चा increment होऊन काय होणार आहे 4. अप टू मला ही कंडिशन सॅटिस्फाय, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत मला आय काय करावं लागणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. लास्ट ज्या वेळेस माझा आय हा 10 असेल, 10 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन सॅटिस्फाय, सो आय ची व्हॅल्यू भेटली 10. 10 इंटू 7 70 प्रिंट होणार आय. अगेन आय इन्क्रीमेंट होणार आहे, किती होणार आहे आता इथे 10 चा इन्क्रीमेंट झाला 11. सो आय ची व्हॅल्यू भेटली 11. 11 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, माझी कंडिशन काय झाली इथे फॉल्स झाली. सो माझी आय ची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे का, नाही. ज्या वेळेस फॉर लूप मध्ये कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, कंडिशन फॉल्स होईल, त्यावेळेस प्रोग्राम काय होणार आहे तुमचा टर्मिनेट होणार आहे. म्हणून मला व्हॅल्यू कुठपर्यंत भेटणार आहे 1 to 10 नंबर पर्यंत, बिकॉज मी कंडिशन देताना काय दिलेली आय लेस दॅन इक्वल टू 10. माझी जोपर्यंत 1 to 10 नंबर आय ची व्हॅल्यू भेटेल इंटू 7 म्हणजे मला 7 चा पूर्ण एक पाडा भेटणार आहे. आणि 11 नंबर ज्यावेळेस इन्क्रीमेंट होईल माझा 10 नंबर इन्क्रीमेंट होऊन 11 होणार, कंडिशन काय होणार आहे फॉल्स, त्यावेळेस माझा प्रोग्राम काय होणार आहे टर्मिनेट होणार आहे. ठीक आहे, हा फॉर लूपचा सिंटॅक्स होता. फर्स्ट इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. जोपर्यंत कंडिशन माझी ट्रू होती तोपर्यंत स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, आणि ज्यावेळेस माझा कंडिशन ही फॉल्स झाली त्यावेळेस प्रोग्राम काय होणार आहे तुमचा एंड होणार आहे. क्लिअर.